हे आहेत अंबाजी सूर्यवंशी, पुण्यातले एक सामान्य रिक्षा चालक. पण अंबाजी आता पुण्यातल्या रिक्षा चालकांसाठी आदर्श ठरले आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्या रिक्षात रात्रीच्या वेळी 3 प्रवासी बसले. अंबाजी यांनी त्यांना स्वारगेट स्टँडला सोडलं. दुसऱ्या दिवशी रिक्षा साफ करताना त्यांना रिक्षाच्या मागे एक बॅग मिळाली. बॅग उघडली असता त्या बॅगेत तब्बल 32 मोबाईल होते. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी थेट पोलिसांकडे सुपूर्द केले. मोबाईलची एकूण किंमत 4,86,000 इतकी आहे आणि हे सगळे मोबाईल जे आहेत त्यांनी आमच्याकडे संपर्क साधून त्याने आणून दिले आणि त्यावरून तपास सुरू करण्यात आला आणि त्याच्यामध्ये काही लोकांचे मोबाईल चोरीला गेले, मिसिंग झाले, अशा प्रकारचं एक चित्र समोर आलं. अंबाजीचा प्रामाणिकपणा चांगलाच उपयोगी आलाय. हे 32 मोबाईल चोरीचे असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांना मुद्देमाल आयत्या हातात सापडला. पोलिसांनी अंबाजी यांना प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस देऊन गौरव केला. पण अंबाजी यांनी ही रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतलाय. ते बक्षीस जे आहे ते आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, दुष्काळ पडलेला आहे. ते आपल्या कष्टाचा पैसा कमवून द्यायची माझी ताकद नाही, मदत कुणाला आजपर्यंत का माझ्याने देऊ शकलो नाही मी. तर आता हे जे काय बक्षीस भेटते ते माझे वडील पहिल्यापासून सांगतात की बाबा बक्षीस हे बक्षीस असते. 1 रुपया भेटला काय आणि लाख रुपये भेटले काय, शेवटी बक्षिसाचं महत्त्व वेगळं असते. रोजच्या रिक्षावर अंबाजी यांची उपजीविका अवलंबून आहे. पण आयत्या मिळालेल्या या 32 मोबाईलचा त्यांना मोह पडला नाही. प्रामाणिकपणाचे एक उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिलंय. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.